नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBT अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत नवीन पदभरती आलेली आहे. या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. यामध्ये जर म्हटलं तर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक हे पद आहे, त्यासोबत जर म्हटलं तर समाज कल्याण निरीक्षक हे पद आहे. याच्यासाठी एकूण जागा तुम्ही इथे बघू शकता, भरपूर पदसंख्या असणार आहे. पुढे जर म्हटलं तर वार्डन महिलाचं पद आहे मित्रांनो, याच्यासाठी 92 पदसंख्या उपलब्ध आहे. पुढे जर म्हटलं तर पुरुषांचं हे वार्डनचं पद असणार आहे, याच्यासाठी 61 पदसंख्या रिक्त आहेत. अशा प्रकारचं जर म्हटलं तर उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक अशा प्रकारचे वेगवेगळ्या पदांसाठी नवीन पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. महत्त्वाचं म्हणजे यातील जेवढी पण वरील जे पद आहेत यांच्यासाठी फक्त पदवी असणं गरजेचं असणार आहे. पदवी पास उमेदवार सर्व अर्ज करू शकतात आणि जे उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक हे जे पद आहे याच्यासाठी तुम्हाला टंकलेखन टायपिंग वगैरे असणं गरजेचं असणार आहे आणि 10वी पास उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. वरील जे पद असणार आहेत यातील वरील जे पद दिले त्यामध्ये गृहपाल झालं, त्यासोबत समाज कल्याण निरीक्षक झालं, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक झालं, या पदांसाठी फक्त पदवी पास असणं गरजेचं असणार आहे. तर ते देखील उमेदवार इथं अर्ज करू शकतात. अर्ज कसा भरायचा संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे सांगितली जाणार आहे. तर चला या व्हिडिओला आपण सुरू करूया. तर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला उपलब्ध करून देतोय. या वेबसाईटला ओपन करायचंय, इथून तुम्ही क्लिक करून जाहिरात डाउनलोड करू शकता. आता अर्ज भरण्यासाठी आजपासून इथे सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबतच शेवटची तारीख असणार आहे इथं 11 नोव्हेंबर 2024 रात्रीचं 12 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज भरताना कोणत्या प्रकारचा टेक्निकल तुम्हाला प्रॉब्लेम आला तर इथे नंबर दिलेला आहे, हेल्पलाईन नंबर. याच्यावरती तुम्ही 10 ते 5 या दरम्यान कधीही कॉल करू शकता आणि तुमचे जेवढे पण प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. तर चला आता रजिस्ट्रेशन करून आपण या पदांसाठी अर्ज भरायला सुरुवात करूया. तर बघा इथे रजिस्टरचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील पेज अशा प्रकारचे आपल्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. आता जी पण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा. क्लोज वरती क्लिक करून आय एग्रीचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर अशा प्रकारचा अर्ज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे आपल्याला पहिलं नाव टाकायचंय, इथे आपल्याला मधलं नाव टाकायचंय, इथे आपल्याला आडनाव टाकायचंय, इथे आईचं नाव टाकायचंय, त्यानंतर इथे वडिलांचं नाव टाकायचंय, खाली यायचंय. खाली आल्यानंतर नावात बदल झाला असेल तर नावात बदल केला असेल कधी तर येस वरती क्लिक करायचंय. नवीन नावामध्ये काय बदल केलाय ते आपल्याला इथे टाकायचंय आणि त्यानंतर जन्मतारीख टाकायची. आता ज्यांचं पण लग्न होतं, लग्न झाल्यानंतर स्त्रियांच्या नावामध्ये बहुतेक बदल केला जातो, तर आपल्याला येस वरती क्लिक करून लग्नानंतरचं नाव इथे टाकायचंय आणि वरती आपल्याला जे डॉक्युमेंट वरती नाव आहे तेच इथं भरायचंय. ही जी गोष्ट आहे ही लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्यानंतर नावात नसेल बदल झाला तर डायरेक्टली इथं नो वरती क्लिक करायचंय, जन्मतारीख टाकायची, पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर इथं मेल फिमेल तुम्हाला जे पण असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. मोबाईल नंबर द्यायचा आहे, तोच मोबाईल नंबर तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर द्या, अदरवाईज खाली सोडा. एक ईमेल आयडी द्या, तोच ईमेल आयडी पुन्हा टाका म्हणजेच कन्फर्म करा. त्यानंतर 10वीचा रोल नंबर द्या, व्यवस्थित 10वीचा सीट नंबर इथं द्यायचा आहे. त्यानंतर आपण 10वी कोणत्या वर्षी पास केली ते तुम्हाला टाकायचं आहे. इथे क्लिक करून तुम्ही सर्वप्रथम वर्ष इथे सिलेक्ट करणार. जे पण तुमचं वर्ष असेल ते तुम्ही इथं मागे पुढे घेऊन जेव्हा तुम्ही पास केली आहे त्याचा महिना आणि वर्ष तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर परीक्षा केंद्र म्हणजेच परीक्षा सेंटर आपल्याला इथं निवडायचंय. जे पण तुम्हाला जवळचं परीक्षा सेंटर वाटत असेल, इथे भरपूर सेंटर दिलेले आहेत, ते तुम्ही पहिलं, त्यानंतर दुसरं आणि त्यानंतर तिसरं या स्वरूपामध्ये तुम्ही तुमचे परीक्षा सेंटर इथे निवडू शकता, ठीक आहे. अशा प्रकारचे ऑप्शन आहेत. त्यानंतर इथे आपण सर्व व्यवस्थित वाचल्या, इथे तुम्हाला टिक करायचंय आणि त्यानंतर खाली यायचंय. खाली आल्यानंतर जनरेट ओटीपी वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला हा जो कॅप्चा दिसत आहे कॅप्चा इथे टाकून तुम्हाला सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारची नोटीस येईल की तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती ओटीपी सेंड केला गेलाय. इथं क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती क्लिक करायचंय. इथे मोबाईल वरती आलेला ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि इथे ईमेल वरती आलेला ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर इथं व्हॅलिडेट ओटीपीचं ऑप्शन आहे, व्हॅलिडेट वरती करणं गरजेचं असणार आहे. तर बघा मित्रांनो, अर्ज भरताना किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारची इतर अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या टीम कडून इथं घर बसल्या व्यवस्थित अर्ज भरून घेऊ शकता. तर ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी इथे 70 57 49 44 93 हा जो नंबर दिसत आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे की या पदासाठी अर्ज भरायचा आहे. त्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट पाठवली जाईल आणि घर बसल्या तुम्ही व्यवस्थित न चुकता आपल्या टीम कडून ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकता. त्यासोबत या पदभरतीसाठी आपण नोट्स देखील काढलेल्या आहेत, तर त्या नोट्स बद्दल अगदी थोड्या वेळामध्ये तुम्हाला माहिती देऊन घेतो आणि त्यानंतर लगेच आपण या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर बघा मित्रांनो, या पदांचे सर्व जे पेपर होणार आहे मित्रांनो ते TCS पॅटर्न नुसार होणार आहे. त्या TCS पॅटर्न नुसार झालेला लेटेस्ट तुम्हाला आपल्या
टीम तर्फे आपण 15 ते 20 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतो. यामध्ये 15 प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे आणि त्यासोबत TCS पॅटर्न नुसार आपल्याला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि जीकेचे काही IMP प्रश्न, तर या सर्व विषयांच्या आपण नोट्स अगदी कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. त्यामध्ये प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या सेपरेट नोट्स असणार आहे. अगदी चालू घडामोडीचा जरी विचार केला तर लेटेस्ट 2 वर्षाचं तुम्हाला चालू घडामोडी दिलं जाणार आहे. अशाच प्रकारे इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि जीकेचे काय IMP प्रश्न हे सर्व आपण आपल्या टीम सोबत मिळून तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. या सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली फक्त 149 रुपीज. यामध्ये तुम्हाला या 4 ते 5 विषयांच्या नोट्स आणि त्यासोबत मागील 10 ते 15 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणार आहोत. जर तुम्हाला हे पाहिजे असेल सर्व स्टडी मटेरियल आणि या क्वेश्चन पेपर वगैरे पाहिजे असतील तर तुम्हाला इथे एक नंबर देतोय 91 39 64 31 99. बघा 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल आपल्या टीम तर्फे. ठीक आहे, तर अतिशय महत्त्वाचे हे स्टडी मटेरियल असणार आहे. याचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. हे सर्व स्टडी मटेरियल आपण कोणत्याही या पदासाठी अर्ज केला, यातील कोणत्याही पदासाठी अर्ज केला तर सर्व पदांसाठी अतिशय महत्त्वाचे हे स्टडी मटेरियल असणार आहे. तर चला आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत. इथं मोबाईल नंबर टाकून लवकर मी इथं व्हॅलिडेट करून घेतो. तर बघा दोन्ही OTP इथं व्हेरीफाय मी केलेले आहे. तर त्यानंतर इथं आय एग्रीचं ऑप्शन आहे. इथं डिस्क्लेरेशन आपल्याला वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर मी सहमत आहे म्हणजेच आय एग्री वरती आपल्याला टिक करायचं आहे. हा कॅप्चा जो दिसत आहे हा कॅप्चा आपल्याला जशाचा तसा इथं बघून टाईप करायचा आहे आणि कॅप्चा इथं टाईप केल्यानंतर आपल्याला इथं रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला आपण जी पण माहिती टाकलेली आहे ती माहिती दिसून येईल. यामध्ये बघा आपण जी पण माहिती इथं भरलेली असते ती माहिती बरोबर आहे की नाही ते तुम्हाला इथं पुन्हा रिव्हेरीफाय करणं गरजेचं असणार आहे. यामध्ये एक्झाम सेंटर पासून आपण आपलं पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव त्यासोबत इतर जे पण माहिती आपण भरलेली आहे ती सर्व माहिती स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे की नाही तुम्हाला आता चेक करून घ्यायचे, कारण एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ही माहिती कोणत्या प्रकारची एडिट होत नसते, तर त्यामुळे आपल्याला ही रिव्हेरीफाय करणं गरजेचं असतं. अशा प्रकारचे आपल्याला रिव्हेरीफाय करून घ्यायचे आणि त्यानंतर खाली सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे तुमची ऍप्लिकेशनची माहिती इथं उपलब्ध असणार आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरचं ऑप्शन आहे पोस्ट सिलेक्शन, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. तर बघा मित्रांनो, आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी या पदांविषयी माहिती देऊन घेतो. आता तुमचं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मेसेजवरती आणि ईमेल आयडी वरती आलेला असेल, तो व्यवस्थित जपून ठेवा, कारण इथून पुढे जेव्हा पण ऍडमिट कार्ड येईल, निकाल येईल, आन्सर की येतील, हे सर्व बघण्यासाठी तुम्हाला त्याच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डची गरज पडणार आहे. आणि त्यासोबत तुम्ही या एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज भरू शकतात. जसे की तुम्ही इथं वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी देखील अर्ज भरू शकता, समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी देखील अर्ज भरू शकता, गृहपाल या पदा देखील साठी या एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने तुम्ही अर्ज भरू शकता. म्हणजेच एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने तुम्ही कोणत्याही पदासाठी प्रत्येक एका पदासाठी एक अर्ज सादर करू शकता. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन हे एकदाच करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करून पोस्ट सिलेक्शनचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून क्लिक हिअर टू अप्लायचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज भरू शकतात. आतापर्यंत आपण एका पण पदासाठी इथं अर्ज भरलेला नाहीये, तर आता आपण एका नवीन पदासाठी अर्ज भरत आहोत. तर त्यासाठी आपल्याला इथं पोस्ट सिलेक्शनचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून क्लिक हिअर टू अप्लायचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा आता आपल्याला इथं अशा प्रकारचं आपण जेव्हा आपण क्लिक करतो पोस्ट सिलेक्ट करण्यासाठी तर पहिल्यांदा अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. इथं आपल्याला सर्वप्रथम पदाचं नाव निवडायचं, कोणत्या पदासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे. आता रजिस्ट्रेशन एकदाच करावं लागतं सांगितल्याप्रमाणे आणि हीच प्रक्रिया असणार आहे. तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केलं की लॉग इन करून पोस्ट सिलेक्ट करून तुम्ही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पदांसाठी इथं अर्ज भरू शकतात. तर पहिल्या पदासाठी आता आपण अर्ज भरत आहोत. इथं पोस्ट सिलेक्शन करण्यासाठी ऑप्शन आहे, पोस्ट तुम्हाला इथं निवडायचे कोणत्या पदासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे. तर त्याच्यासाठी ही जी जाहिरात दिलेली आहे व्यवस्थित तुम्हाला वाचून घ्यायची, कोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरायचा आहे व्यवस्थित तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे ती तुम्ही इथं वाचून घेणार आणि त्यानुसार तुम्ही इथं अर्ज भरा. त्यानंतर बघा डायरेक्टली आपल्याला खाली यायचे. आपण जेव्हा रजिस्ट्रेशनच्या वेळेस जी माहिती टाकली होती ऍज इट इज इथं कॉपी पेस्ट असते. फक्त आपल्याला आपलं लग्न झालेलं आहे की नाही येस नो तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं. त्यानंतर आपल्याला खाली यायचंय. खाली आल्यानंतर इथं आपण इंडियन इथं सिलेक्ट करणार, महाराष्ट्राचे रहिवासी आहात का येस वरती आपण क्लिक करणार. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेटची इथं माहिती द्यायची. डोमासाईल सर्टिफिकेट सर्वप्रथम हे कोणी इश्यू केलेलं आहे त्याची माहिती द्यायची. आता जे सर्टिफिकेट असतं ना आपलं त्याच्यावरती तुम्हाला इश्यू कोणी केलंय त्याची माहिती दिलेली असते. ही माहिती शक्यता डायरेक्टली प्रमाणपत्राच्या टॉपला दिलेली असते किंवा जो शिक्का असतो त्याच्यावरती तुम्हाला दिलेली असते. कोणी इश्यू केलंय सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा
कोणत्या तहसीलमधून तुम्हाला इश्यू झाले, तर तहसील अशा प्रकारचं नाव असतं, जे पण असेल ना ते तुम्हाला इथं माहिती द्यायची. तुमच्या सर्टिफिकेटवरती बघा तहसीलद्वारे इश्यू झाले की दुसऱ्या एखाद्या ऑफिसरने तुम्हाला इश्यू केलंय त्याच्याविषयी माहिती इथे तुम्हाला दिलेली असते. तर त्याचं तुम्हाला फक्त इथं नाव द्यायचे, ठीक आहे, नाव लिहायचे. त्यानंतर ते प्रमाणपत्र तुम्हाला कधी दिलं, कधी भेटलं, त्याच्यावरती जी तारीख आहे ती तारीख टाका. त्यानंतर प्रमाणपत्राचा क्रमांक जो आहे तो क्रमांक इथे टाका, ठीक आहे. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला पुढे कॅटेगरी सर्टिफिकेट विषयी माहिती द्यायची. सर्वप्रथम इथे कॅटेगरी निवडायचे, सब कास्ट तुम्ही टाका, अदरवाईज खाली सोडा, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर अशाच प्रकारचं कॅटेगरी सर्टिफिकेटची माहिती द्यायची. हे सर्टिफिकेट तुम्हाला कोणी इश्यू केलं तर त्यांचं नाव टाकायचंय, त्या कार्यालयाचं किंवा त्या अधिकाऱ्याचं प्राधिकरणाचं नाव तुम्हाला टाकायचंय. त्यानंतर इथं आपल्याला जी तारीख आहे त्या सर्टिफिकेट वरती केव्हा तुम्हाला हे इश्यू झालं ती तारीख तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर इथे तुमचा जो कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आहे तो नंबर इथे द्यायचा आहे. त्यानंतर पुढे जर तुमची व्हॅलिडिटी झाली असेल, कास्ट व्हॅलिडिटी, तर तुम्ही त्याची माहिती देणार. इथं कोणी इश्यू केलं त्याच्याविषयी माहिती देणार आणि कधी तुम्हाला इश्यू झालं त्याच्याविषयी माहिती देणार, ठीक आहे. त्यानंतर पुढे यायचे. पुढे आल्यानंतर इथं आयडेंटिफिकेशन मार्क इथे तुम्हाला टाकायचं. हे काही कंपल्सरी नाहीये. आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजेच आपण ज्यांनी आपली स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. जसं की आपल्या शरीरावरती कुठं तीळ, मोस किंवा एखादी खून असेल, कुठं लागलेलं असेल, एखादा मार्क असेल, ज्याने आपण आपली स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. तर त्याच्याविषयी तुम्ही माहिती देऊ शकता. जसं की हातावरती कुठं तीळ, मोस असेल तर त्याच्याविषयी माहिती द्या. अदरवाईज नसेल तर नो किंवा हे खाली सोडलं तरी काही अडचण नाही, ठीक आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे आपल्याला एक आयडी प्रूफ निवडायचं. कोणता आयडी प्रूफ द्यायचं ते तुम्ही इथे निवडू शकता. जसं की पॅन कार्ड इथं मी निवडतो. त्यानंतर इथे पॅन कार्डचा तुम्हाला इथे नंबर टाकायचा आहे. पॅन कार्डवरती जसं नाव आहे तसं नाव टाकायचं. इथे तुम्हाला टिक लावायचं आणि त्यानंतर तुम्हाला पुढे सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा त्यानंतर अशा प्रकारची ही माहिती इथं सेव्ह होऊन जाणार आहे. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचं. त्यानंतर पुढील माहिती इथे तुम्हाला टाकायची. इथं आपल्याला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे मुलगा मुलगी आहात का नाही, तुम्हाला इथं तुमच्यानुसार इथे येस इथे सिलेक्ट करायचे. आता ही सर्व जी माहिती मित्रांनो, ही सर्व आरक्षणानुसार इथं माहिती दिलेली आहे, ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही कुठं केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये तुम्ही सध्या काम करत असाल तर त्याच्याविषयी माहिती दिली आहे. प्रकल्पग्रस्त असेल तर येस इथे तुम्हाला टाकायचं आहे. भूकंपग्रस्त असेल तर येस इथे टाकायचं आहे. जी पण माहिती तुम्ही इथे येस करणार आहात, ज्याच्यामध्ये पण तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथं येस केल्यानंतर तुम्हाला जे सर्टिफिकेट इथे मिळालेलं आहे, जे प्रमाणपत्र मिळालेलं आहे ते कोणी इश्यू केलं, कधी इश्यू झालं, त्याची तारीख आणि त्यासोबत त्या प्रमाणपत्राचा क्रमांक टाकणं इथं अनिवार्य असणार आहे. नसेल तर नो वरती तुम्हाला इथे टाकत चालायचं, ठीक आहे. अंशकालीन कर्मचारी असेल तर येस वरती तुम्हाला क्लिक करायचं, अदरवाईज नो. माजी सैनिक, एक सर्व्हिसमॅन विषयी इथं माहिती विचारले तर हे तुम्ही वाचा. तुम्ही इथं यामध्ये येत असेल कशामध्ये तर येस करा, अदरवाईज डायरेक्टली नो वरती क्लिक करायचंय. आता इथून अदर डिटेलमध्ये जर केलं तर हे सर्व केस, कोर्ट कचेरी वगैरे आहे त्याच्याविषयी माहिती दिली, गुन्हेगारी वगैरे याच्याविषयी माहिती दिली. तुमच्यावरती कधी केस झाली असेल, तुम्हाला काही तुमच्यावरती दाखल झाला असेल, अटक केली असेल, ठीक आहे, अशा प्रकारची माहिती असेल, काही तुमच्यावरती काही केस चालू असेल सध्या पण, तर त्याच्याविषयी माहिती इथं असेल तर करा तुम्ही येस, अदरवाईज वाचा तुम्ही तुमच्यानुसार आणि अदरवाईज नो वरती तुम्हाला इथं क्लिक करत चालायचंय, ठीक आहे. आणि त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर बघा अशा प्रकारची माहिती येऊन जाईल. आता तुम्हाला इथं आपली कम्युनिकेशन डिटेल टाकायची, म्हणजेच ऍड्रेस डिटेल टाकायचे. इथे आपला जसा आधार कार्डवरती ऍड्रेस असतो तो ऍड्रेस तुम्हाला इथं पूर्ण टाकायचा आहे. इथे आपल्याला गावाचं किंवा तालुक्याचं नाव टाकायचं आहे. कंट्री आपल्याला आपली इंडिया कंट्री इथं सिलेक्ट करायची आहे. राज्य आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य इथं सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पुढे आपल्याला आपला जिल्हा जो पण असेल तो जिल्हा आपण इथे निवडणार. त्यानंतर आपल्याला आपल्या शहराचं आणि किंवा गावाचं नाव इथे टाकण्याचं ऑप्शन आहे. पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर आपण वरती जो ऍड्रेस टाकलेला आहे हा तुमचा सध्याचा राहण्याचा पत्ता आहे, ठीक आहे, आणि हा खालचा कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता आहे. तुमचे दोन्ही ऍड्रेस एकच असेल तर होय वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. वरती जो ऍड्रेस टाकलेला असतो तोच खाली कॉपी पेस्ट होऊन जातो. जर तुमचा सध्याचा राहण्याचा पत्ता वेगळा असेल तर तुम्ही तो इथे टाकू शकता आणि कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता वेगळा असेल तर तो तुम्ही इथं खाली टाकू शकता. एकच असेल तर होय वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. तर बघा त्यानंतर ही सुद्धा माहिती इथं सेव्ह होऊन जाणार आहे. इथे आपल्याला पुढे विचारलंय मराठी भाषेचं ज्ञान आहे का, कंपल्सरी तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. यस वरती आपण क्लिक करणार. त्यानंतर पुढे आपल्याला 10वीची माहिती द्यायची आहे. 10वीची माहिती झाल्यानंतर 12वीची माहिती द्यायची. त्यानंतर आपल्याला पदवीची माहिती द्यायची. डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाची माहिती द्या. अदरवाईज ग्रॅज्युएशन म्हणजेच आपली पदवीची इथं माहिती द्यायची. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याची देखील माहिती देऊ शकता. इतर तुमचं काही कोर्स वगैरे झाला असेल, तुमची काही दुसरी डिग्री वगैरे झाली असेल तर त्याची माहिती द्या. अजून काही दुसरं इतर काही तुमच्याकडे अनुभव, हायर एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तर त्याची तुम्ही इथं माहिती द्या, ठीक आहे. माहिती कशी द्यायची त्याच्याविषयी थोडक्यात माहिती देतो. इथे सर्वप्रथम तुम्हाला इथं बोर्डाचं नाव इथे सिलेक्ट करायचंय. त्यानंतर आपल्याला इथे शाळेचं नाव टाकायचंय. शाळेचं नाव टाकल्यानंतर आपल्याला आपला जो निकाल आहे पर्सेंटेज CGPA किंवा ग्रेड मध्ये आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर एकूण किती गुण प्राप्त झाले ते तुम्हाला इथे टाकायचे.
जसं की इथं 500 पैकी जर विचार केला तर आपल्याला इथं किती गुण मिळालेत, जसं की 500 पैकी 410 गुण मिळालेत, तर 410 इथं गुण टाकणार, किती पैकी 500 पैकी ते आपण इथे टाकणार, पर्सेंटेज ऑटोमॅटिकली इथं येऊन जातील. या स्वरूपामध्ये तुम्हाला ही माहिती भरायची आहे. याचप्रमाणे तुम्हाला इथं 12वीचं इथं आपल्याला महाराष्ट्र टेस्ट बोर्ड किंवा अदर बोर्ड तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय, शाळेचं नाव किंवा संस्थेचं नाव तुम्हाला इथे टाकायचंय. त्यानंतर इथं या स्वरूपामध्ये आपल्याला सीट नंबर, त्यानंतर आर्ट कॉमर्स सायन्स ज्याच्यामधून पण तुमचं 12वी झालं असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर त्याच स्वरूपामध्ये आपल्याला पर्सेंटेज वगैरे त्याच्याविषयी माहिती द्यायची आहे. ठीक आहे, एकूण गुण, प्राप्त गुण हे तुम्हाला टाकायचे. त्यानंतर अशाच प्रकारे तुम्हाला ग्रॅज्युएशनची माहिती इथं द्यायची आहे. ग्रॅज्युएशन कशामधनं झाले ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय. त्यानंतर खाली या स्वरूपामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती इथं द्यायची आहे, जशी तुम्हाला सांगितली त्याप्रमाणे. ठीक आहे, हे सर्व झाल्यानंतर, हे सर्व टाकून झाल्यानंतर तुम्हाला पुढे इथं विचारलेले बघा, याच्याविषयी माहिती विचारले. इथं म्हटलंय खाली नमूद केलेलं आहे GR नुसार तुमच्याकडे संगणक पात्रता आहे का, तर असेल तर होय वरती तुम्ही क्लिक करणार. त्यानंतर इथे आपल्याला कोर्सचं नाव टाकायचंय. त्यानंतर इथं जे आपल्याला प्रमाणपत्र जारी झालेलं आहे तर ते कोणी जारी केलेलं आहे त्याच्यावरती ऑलरेडी असतं, बोर्डाचं नाव तुम्हाला द्यायचंय किंवा ते कोणी जारी केलेलं त्या प्राधिकरणाचं तुम्हाला इथं नाव द्यायचंय. त्यानंतर ते तुम्हाला कधी भेटलं त्याची डेट तुम्हाला इथे टाकायची आहे. ठीक आहे, हे सर्व झाल्यानंतर पुढे तुमच्याकडे काय अनुभव वगैरे असेल तर त्याची माहिती द्यायची आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा, त्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचंय. त्यानंतर पुढे आता तुम्हाला बाकीची माहिती इथं भरायची आहे, जसं की तुम्हाला इथं तुमचा फोटोग्राफ इथं अपलोड करायचे, सिग्नेचर अपलोड करायचे. त्यानंतर पुढे आपल्याला 10वीचं इथं सर्टिफिकेट अपलोड करायचंय. सर्टिफिकेट किंवा मार्कशीट तुम्ही इथं अपलोड करू शकता, म्हणजे 10वीचं जे मार्कशीट आहे किंवा बोर्ड सर्टिफिकेट आहे यापैकी तुम्ही इथं कोणतं इथं अपलोड करू शकता. त्यानंतर 12वीचं देखील मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायचंय. त्यानंतर तुमचं पदवीचं इथं आपल्याला प्रमाणपत्र म्हणजेच डिग्री सर्टिफिकेट इथं अपलोड करायचंय, मार्कशीट नव्हे तर सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायचंय. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपल्याला जर म्हटलं तर डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा, ग्रॅज्युएशनचं इतर प्रमाणपत्र किंवा तुमच्याकडे तुम्ही काही इतर माहिती टाकली असेल तर ते प्रमाणपत्र. पुढे तुम्हाला तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचंय. आपण डोमासाईल सर्टिफिकेट जे त्याच्याविषयी माहिती दिली आहे तर ते तुम्हाला इथं अपलोड करायचंय. पुढे आल्यानंतर इथं जातीचं प्रमाणपत्र म्हणजेच कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करायचंय. तुम्ही जर पुढे जर म्हटलं तर तुमची व्हॅलिडिटीची माहिती दिली असेल, कॅटेगरी व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटी, तर याची माहिती दिली असेल तर ते सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं, अदरवाईज अपलोड करायचं नाहीये. जिथं जिथं तुम्हाला हे स्टार दिसतील ना बघा, हे स्टारच्या ठिकाणी जे आहेत ते तुम्हाला कंपल्सरी इथं अपलोड करावे लागणार आहेत. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर बघा इथं संगणक वार्ता जे पण तुम्ही इथं त्याच्याविषयी माहिती दिली MSCIT ने, तर इथं संगणकाचा जो कोर्स आहे ते तुम्हाला इथे तुम्हाला त्याच्याविषयी माहिती, त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायचंय. पुढे जर म्हटलं तर पॅन कार्ड तुम्हाला इथं अपलोड करायचंय किंवा इतर डॉक्युमेंट तुम्ही दिलं असेल आयडेंटिफिकेशन कार्ड म्हणजेच ID कार्ड म्हणून, तर तुम्ही इथं अपलोड करू शकता, त्याच्याविषयी माहिती देऊ शकता. इतर काय तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे असेल तर करा, अदरवाईज काय करण्याची गरज नाहीये. तुम्हाला तुमचं नाव दिसेल, एकूण फी दिसेल, त्यानंतर पुढे तुम्हाला अशा प्रकारची माहिती दिसून येईल. हे सर्व तुम्ही इथं मान्य करत आहात असा याचा अर्थ होतो. बघा या स्वरूपामध्ये हे सर्व तुम्हाला टिक करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मला सर्व मान्य आहेत आणि इथं आपल्याला लास्टला अशा प्रकारचं येऊन जाईल. हे सर्व आपल्याला इथं अपलोड करून त्यानंतर प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. आता एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड कसं करायचं त्याच्याविषयी माहिती देतो. जसं की मी इथं क्लिक करत आहे, इथे लाईव्ह फोटो देखील तुम्हाला कॅप्चर करून इथं अपलोड करावा लागणार आहे. तर बघा आता लाईव्ह फोटोचं जर म्हटलं तर आता मी जेव्हा इथे मी क्लिक करणार आहे तेव्हा अशा प्रकारचं कॅमेराला ऍक्सेस देण्यासाठी येईल. मोबाईलवरतून जरी अर्ज भरत असाल तर अशा प्रकारचा कॅमेराचा अलाव ऍक्सेस मागेल. इथे अलाव वरती तुम्हाला क्लिक करायचंय, कॅमेरा चालू होऊन जाईल. तो तुम्हाला इथे तुमचा फोटो काढून इथं अपलोड करायचा आहे. तो फोटो अपलोड झाल्यानंतर इथे लाईव्ह फोटो अपलोड झाल्यानंतर इथे फोटोग्राफ, पासपोर्ट साईज फोटो देखील तुम्हाला इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे. आणि इथे लाईव्ह कॅप्चर फोटो मध्ये तुम्हाला स्वतःला लाईव्ह तुमचा फोटो इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे, क्लिक करणं गरजेचं असणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथं साईज वगैरे दिले, किती साईजचा फोटो पाहिजे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिली. 80 KB ते 200 KB दरम्यान तुम्हाला साईज असणं गरजेचं असणार आहे. तेवढा साईजचा फोटो इथं बनवायचा. क्लिक हेअर टू अपलोडचं ऑप्शन आहे किंवा ड्रॅग फाईल हेअरचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो इथं अपलोड करून घेणार. ठीक आहे, फोटो अपलोड केल्यानंतर अशा प्रकारचे येऊन जाईल. इथे तुम्ही जो पण फोटो अपलोड केलाय तो तुम्ही बघू शकता. या स्वरूपामध्ये जेवढे पण स्टार तुम्हाला दिसत असतील, जिथे जे पण डॉक्युमेंट सांगितले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचे आहेत. तर बघा आता सर्व डॉक्युमेंट जवळपास इथं मी अपलोड करून घेतलेले आहेत. यामध्ये एक अजून गोष्ट सांगायची राहिली, इथून फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड केल्यानंतर जेवढे पण डॉक्युमेंट अपलोड करायचे त्यामध्ये तुमचं 10वी 12वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, त्यासोबत पदवीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट, हे सर्व तुम्हाला PDF स्वरूपामध्ये अपलोड करणं गरजेचं असणार आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं येईल आणि फक्त ओनली PDF फॉर्मॅटमध्ये तुम्ही इथे हे डॉक्युमेंट अपलोड करू शकता. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर त्यासाठी तुम्ही कोणत्याही वेबसाईटला भेट देऊ शकता. इथं ऑनलाईन जर म्हटलं तर PDF स्वरूपामध्ये कन्वर्ट करण्यासाठी भरपूर वेबसाईट
वेबसाईट तुम्हाला भेटून जातील. इथे आपल्याला फक्त पीडीएफ साईज इथं चेंज करण्यासाठी ऑप्शन आहे, पीडीएफ मध्ये कन्वर्ट करण्यासाठी अशा प्रकारची भरपूर वेबसाईट आहे. फक्त तुम्हाला फोटो अपलोड करायचा, अपलोड केल्यानंतर कन्वर्ट पीडीएफ वरती क्लिक करून तुम्ही लगेच एका सेकंदामध्ये तुमचं जे पीडीएफ आहे ते तुम्ही इथं डाउनलोड करू शकता आणि ते तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचे आहेत. जवळपास सर्व डॉक्युमेंट मी इथं अपलोड केलेले आहेत. एकदा चेक करून घ्यायचं, इथे व्ह्यू वरती क्लिक करून डॉक्युमेंट आपण बरोबर अपलोड केलेला आहे की नाही आणि व्यवस्थित बरोबर असेल तर हे सर्व टिक वगैरे तुम्हाला करून लास्टला प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे इथे दिसून येणार आहे. तुमचं काही चुकलं असेल, काही माहिती टाकायची, काही राहिली असेल, काही माहिती चुकली असेल तर ती तुम्हाला आत्ताच इथं बघून घ्यायची. पुन्हा तुमचं एकदा फॉर्मचं पेमेंट झाल्यानंतर ही माहिती तुम्हाला एडिट करता येत नाहीये. तर त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित ही माहिती बघून घ्यायची, व्हेरीफाय करून घ्यायची की माहिती सर्व व्यवस्थित बरोबर टाकलेली आहे की नाही. बरोबर व्यवस्थित असेल तरच तुम्हाला इथं फॉर्म सबमिट करायचा आहे. पुढे जर म्हटलं तर तुम्हाला तुमचं फोटो सिग्नेचर वगैरे हे सर्व दिसून येईल. ठीक आहे, अशा प्रकारची व्यवस्थित तुम्हाला बघायचं आहे. इथं क्लिक करून तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते डाउनलोड करू शकता किंवा बघू शकता. व्यवस्थित असेल तर तुम्हाला इथे कट करण्यासाठी ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता फक्त तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट झाल्यानंतर फक्त तुम्हाला इथं ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची आहे. ते देखील कसं करायचं त्याच्याविषयी माहिती तुम्हाला मी लगेच देऊन घेतो. जसं की इथं युपीआयच्या माध्यमाने मी पेमेंट करतो. बघा इथं मी क्लिक केल्यानंतर इथं क्यूआर ऑप्शन आहे, इथं क्यूआर कोड स्कॅन करून देखील मी इथं पेमेंट करू शकतो आणि बाकी युपीआय आयडी टाकून देखील मी इथं पेमेंट करू शकतो. इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचं ऑप्शन आहे, या कोणत्याही मार्गाने मी इथं पेमेंट करू शकतो. तर पटकन इथं जे क्यूआरचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून मी पेमेंट करून घेत आहे. तर बघा इथे मी क्यूआर कोड स्कॅन करून इथं पेमेंट करून घेत आहे. आता जर म्हटलं तर माझं इथं पेमेंट झालेलं आहे. पेमेंट करताना हे पेज तुम्हाला रिफ्रेश करायचं नाहीये किंवा मागे पुढे तुम्हाला हे पेज घ्यायचं नाहीये. त्यानंतर तुमचं पेमेंट कॅन्सल होऊ शकतं मित्रांनो. त्यामुळे पेमेंट होईपर्यंत कॉल आला तरी कॉल उचलायचा नाही किंवा जे पेज आहे ते तुम्हाला रिफ्रेश होऊन द्यायचं नाहीये. तर बघा पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. क्लोजचं ऑप्शन आहे, मी इथं क्लिक करतो. इथून मी पेमेंटची स्लिप घेऊ शकतो, जे पेमेंट केलं त्याची स्लिप घेऊ शकतो आणि इथे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला दिसत असेल, इथं प्रिंटचा ऑप्शन आहे वरती, मी प्रिंट वरती क्लिक करणार आणि त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे माझ्याकडे येऊन जाईल. इथं मी प्रिंट इथं सेव्ह करून घेऊ शकतो. ज्या पण नावाने मला इथं सेव्ह करायचे त्या नावाने मी इथं जे ऍप्लिकेशनची प्रिंट आहे ती सेव्ह करणार. तर बघा आता मी एका पदासाठी इथं व्यवस्थित अर्ज भरून घेतलेला आहे. तो अर्ज तुम्ही इथं बघू शकता. इथं क्लिक करून मी पुन्हा ऍप्लिकेशनची प्रिंट इथं सेव्ह करून घेऊ शकतो. आता सांगितल्याप्रमाणे एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज भरू शकता. इथं पेमेंट सक्सेस असं येईपर्यंत तुमचा पेमेंट इथं झाल्यानंतरच तुमचा अर्ज व्यवस्थित इथं सबमिट केला गेलाय असा गृहीत धरला जाईल. त्यासाठी पेमेंट करणं गरजेचं असणार आहे. तर एका अर्जासाठी मी इथं पेमेंट केलेलं आहे, एका पदासाठी पेमेंट केलंय, तो अर्ज पूर्ण भरून घेतलेला आहे. आता जर मला याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने दुसऱ्या देखील पदासाठी अर्ज भरायचा असेल तर पुन्हा मी इथं क्लिक हिअर टू अप्लायचं ऑप्शन आहे, मी इथे क्लिक त्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येऊन जाईल. त्यानंतर इथं पदाचं नाव निवडायचं, आता कोणत्या दुसऱ्या पदासाठी अर्ज भरायचा आणि त्या पदासाठी मी इथून अर्ज भरू शकतो. तर या स्वरूपामध्ये तुम्ही संपूर्ण अर्ज भरू शकता. समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत या विभागामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी ही जी पद भरती आलेली आहे त्याच्यासाठी तुम्ही इथं अर्ज भरू शकतात. जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला थोडक्यात मी देऊन घेतलेली आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. या पदासाठी आपण नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. नोट्सची किंमत फक्त 149 रुपीस ठेवलेली आहे. आपण व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्हाला नोट्स बद्दल माहिती दिलेली आहे. तर या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल, कारण स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे, आपल्याला रजिस्ट्रेशन पासून प्रिंट पर्यंत संपूर्ण प्रक्रिया सांगितलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.